नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. राजा शिवाजी हा चित्रपट मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आत्ताच रिलीज झाला. त्यावरती सोशल मीडियामध्ये आधी त्याच्यावर वेगवेगळे पैलू आलेच. अफजल खानाला आधी वाघनखे दाखवले नाही, हे म्हणजे डायरेक्ट प्रहार केला, अशा भरपूर साऱ्या थोड्या गोष्टी या पुढं आल्या. अनेक लोकांनी त्याच्यावर नाराजी दाखवली. त्यानंतर जेव्हा आता पुढं ह्या सगळ्या गोष्टी रिलीज झाला, पिक्चर मूवी भरपूर लोकांनी प्रतिसाद चांगला दिला. अजय अतुल यांनी जे गाणं शीर्षकासह जे बॅकग्राऊंड म्युझिक दिलंय ते खरंच अंगावर शहारे आणणारं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण आता बघतोय, सर्वप्रथम म्हणजे राजा शिवाजी चित्रपट बघितला. प्रत्येक पिक्चर आपल्याला इतिहासावर आधारित जो काही मूवी बनतो तो काही ना काही आपल्याला शिकवण देतोच. छावा चित्रपट असू द्या, आता राजा शिवाजी हा चित्रपट आलाय. रितेश देशमुख यांचे खरंच आभार मानायला हवे की इतिहासात एक गोष्ट जी होती ती आपल्याला माहीत नव्हती आणि ती ह्या चित्रपटातनं आपल्या पुढे येते. आणि मी सांगतो, ती गोष्ट खरंच कोणालाच माहीत नव्हती. आज मी एवढं इतिहासात शिकलेलो आहे तरीही मला त्याबद्दल माहीत नव्हतं. ती कुठेतरी काळाच्या पडद्याआड ती गोष्ट गेली होती, इतिहासकारांमुळे समोर येत नव्हती. त्या गोष्टीचं आपण येथे विश्लेषण करणार आहोत, त्या गोष्टीची आपण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हीही या विषयाबद्दल किंवा या गोष्टीबद्दल काही तुम्हालाही माहिती असेल तर निश्चितच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट करून कळवू शकता. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वप्रथम आता किती जणांना माहीत होतं की शिवाजी महाराज यांना मोठा भाऊ होता, म्हणजे राजेच होते ते पण त्यांचे मोठे बंधू हे होते आणि ते म्हणजे खरंच कोणाला माहीत नव्हतं. मला तर माहीत नव्हतं. होय, शिवाजी महाराज यांना मोठे बंधू होते. 1923च्या दशकामध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांचं नाव संभाजी शहाजी भोसले असं होतं. शिवाजी महाराज हे त्यांचे लहान बंधू. शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 1930 साली झालेला. सो ते कधीच इतिहासात कुठे आपल्याला पाहायला भेटले नाही, इतिहासातही सांगितलं गेलं नाही. की आपल्याला फक्त एकच वाटत होतं की राजे शिवाजी हे एकुलते एक आहे आणि त्यांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला. परंतु संभाजी शहाजी राजे हे कर्तृत्वानेही तेवढेच मोठे होते. त्यांनी वडिलांसोबत जे शहाजी महाराज आहेत त्यांच्यासोबत जनरली बेंगलुरू आणि त्या भागांमध्ये कार्यभार बघितला. आदिलशाहीच्या काळामध्ये शहाजी महाराज तिथे हे वतनदारी करत असताना संभाजी महाराज हे त्यांच्या वडिलांसोबत तिथे राहून प्रत्येक तोडीसतोड उत्तरांमध्ये लढायांमध्ये सहभागी होत होते. आणि शिवाजी महाराज हे पुण्यामध्ये राणीबाई जिजाऊ महाराज यांच्यासोबत ते राहून इथे स्वराज्याचा त्यांनी महामेरू चालू केला होता. स्वराज्य त्यांनी मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केला होता. तिकडे संभाजी महाराज असल्या कारणानेच शिवाजी महाराज यांना इकडे पुण्यामध्ये जास्त त्यांना सुरुवातीला इश्यू आला नाही, त्यांना जास्त अडचणी आल्या नाही. आणि इतिहासात एवढंही आता जेव्हा आपण पुन्हा सर्च करतो इतिहास त्यावेळेस नक्कीच असं येतं की शिवाजी महाराज हे त्यांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांच्याशी खूप भावनिक होते, खूप त्यांच्याकडनं प्रेरणा घेत होते. त्यावरूनच त्यांनी त्यांचा जो मुलगा झाला, शिवाजी महाराजांचा जे पुढे पुत्र झाला, त्याचं नाव संभाजी त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाच्या याच्यावरूनच ठेवलं. संभाजी महाराज यांचा इतिहास हा खूप आहे. त्यांनी खूप लढाया जिंकल्या. त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या पराक्रमाची लढाई खूप आहेत. परंतु त्यांची जेव्हा शेवटची लढाई आहे ती कनकगिरी येथील लढाई आहे. त्या ठिकाणी अफजल खान हा तेथील गडावर होता आणि अफजल खानाच्या कपटीपणामुळे तिथे संभाजी महाराजांना मृत्यू आला. संभाजी शहाजी भोसले आपण यांच्याबद्दल बोलतोय, शिवाजी महाराजांचे मोठे बंधू. आणि त्यानंतर अफजल खान याचा जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी वध केला त्यावेळेस त्यांनी खरा सूड आपल्या मोठ्या भावाचा सूड घेतला असं आपल्याला कळतंय. सो निश्चितच तुम्हाला माहीत होतं का हा इतिहास, आणि हा इतिहास माहीत झाल्यानंतर तुम्हाला खरंच असे मूवी चित्रपट जेव्हा इतिहासकारक बनवायला सुरुवात करतात त्यावेळेस निश्चितच पुढे आपल्याला काही ना काही जे इतिहास आपल्यासारख्या लोकांना जे इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी अग्रेसर असतात त्यांना फायदा होईल. तुम्हाला काय वाटतंय, हा इतिहास जेव्हा राजा शिवाजी चित्रपटातनं पुढे येतोय तर कसं वाटतंय तुम्हाला? आणि जो रितेश देशमुख यांचे खरंच आभार की त्यांनी हा इतिहास ह्या मूवीजद्वारे या चित्रपटाद्वारे पुढे आणला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा विश्लेषण करू आपण राजकीय सामाजिक या विषयांवरती. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि तुमचे विचार हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.